नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुमच्या घरी पाहुणे येऊन गेले की काही वेळातच घरात अस्वस्थता जाणवते का? लहान मुलं अचानक चिडचिड करायला लागतात, घरातलं वातावरण जड वाटतं किंवा सतत काही ना काही अडचणी येत राहतात. असं असेल तर थांबा. आजच्या या व्हिडिओत आपण बोलणार आहोत अशा एका सोप्या, घरगुती आणि पूर्णपणे आपल्या हातात असलेल्या उपायाबद्दल, जो वडीलधारी मंडळी पूर्वीपासून सांगत आलेत, आणि तो आहे हिरव्या पायपुसणीचा उपाय. व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण शेवटी मी तुम्हाला हा उपाय नेमका कधी आणि कसा करायचा याची सविस्तर पद्धत सांगणार आहे. आणि हो, व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नजर लागते म्हणजे काय? मित्रांनो, आपल्या संस्कृतीत दृष्टी किंवा नजर या संकल्पनेला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. असं मानलं जातं की काही व्यक्तींची नजर, मग ती जाणून बुजून असो किंवा अनवधानाने, समोरच्या व्यक्तीवर, वस्तूवर किंवा घरावर नकारात्मक परिणाम करू शकते. लहान मुलांना नजर लागते असं आपण अनेकदा ऐकतो, पण घराला सुद्धा नजर लागू शकते असं वडीलधारी सांगतात. जेव्हा घरी पुष्कळ पाहुणे येतात, विशेषतः सणासुदीला, लग्नकार्यात किंवा गृहप्रवेशाच्या वेळी, तेव्हा वेगवेगळ्या स्वभावाची, वेगवेगळ्या ऊर्जेची माणसं घरात येऊन जातात. यातील काहींची नकारात्मक ऊर्जा, मत्सर किंवा अनावधानाने आलेली वाईट दृष्टी घराच्या वातावरणात मिसळून जाते असं मानलं जातं. यामुळेच पाहुणे गेल्यानंतर घरात काहीतरी विचित्र वाटायला लागतं. आता प्रश्न असा येतो, यावर उपाय काय? आणि इथेच येते आपली आजीच्या काळातली, साधी पण प्रभावी समजली जाणारी पद्धत, हिरवी पायपुसणी. हिरव्या पायपुसणीचं महत्त्व. तुम्ही कधी विचार केला आहे का की दाराबाहेर ठेवलेली पायपुसणी फक्त पाय पुसण्यासाठीच असते? पूर्वीच्या लोकांच्या मते पायपुसणी हे फक्त एक स्वच्छतेचं साधन नाही, तर ते घराच्या उंबरठ्यावरचं एक प्रकारचं संरक्षण कवच मानलं जातं. रंगशास्त्रानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार हिरवा रंग हा समृद्धी, ताजेपणा, संतुलन आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानला जातो. निसर्गाचा रंग असल्यामुळे हिरवा रंग नकारात्मकता शोषून घेतो आणि सकारात्मकता टिकवून ठेवतो, अशी पारंपरिक समजूत आहे. म्हणूनच दारात हिरव्या रंगाची पायपुसणी ठेवली तर बाहेरून येणारी कोणतीही नकारात्मक ऊर्जा, वाईट नजर किंवा अशुभ शक्ती ही पायपुसणीवरच अडकून राहते आणि ती पुढे घरात प्रवेश करू शकत नाही असं मानलं जातं. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर, पाहुणे जेव्हा घरातून बाहेर पडतात, तेव्हा त्यांच्यासोबत आलेली कोणतीही नकारात्मक ऊर्जा त्यांच्या पायाखालीच, म्हणजे या हिरव्या पायपुसणीवरच राहून जाते. उपाय नेमका कसा करायचा? आता मुख्य मुद्द्यावर येऊ. हा उपाय करताना खालील गोष्टी लक्षात ठेवा. 1. योग्य पायपुसणी निवडा. दाराबाहेर ठेवण्यासाठी शुद्ध हिरव्या रंगाची पायपुसणी निवडा. ती जास्त भडक नसावी, पण ठळक हिरवी असावी. शक्य असल्यास नैसर्गिक धाग्यांची कॉय किंवा कॉटन पायपुसणी निवडा, कारण नैसर्गिक वस्तू ऊर्जा शोषण्यास अधिक सक्षम मानल्या जातात. 2. योग्य दिवस आणि वेळ. शक्य असल्यास शुक्रवार किंवा पौर्णिमेच्या दिवशी नवीन पायपुसणी आणून ती दारात ठेवावी. सकाळच्या प्रसन्न वेळेत ही पायपुसणी ठेवणं अधिक शुभ मानलं जातं. 3. पायपुसणी कुठे ठेवावी? मुख्य दाराच्या अगदी बाहेर, उंबरठ्याच्या लगेच पुढे ही पायपुसणी ठेवावी, जेणेकरून घरात येणारी प्रत्येक व्यक्ती आधी या पायपुसणीवरूनच चालत येईल. 4. नियमित स्वच्छता अत्यंत महत्त्वाची. हा उपाय प्रभावी होण्यासाठी पायपुसणी नियमित स्वच्छ ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आठवड्यातून किमान एकदा ती धुवून, वाळवून पुन्हा जागेवर ठेवावी. अस्वच्छ पायपुसणी उलट नकारात्मकता घरात साचवून ठेवते असं मानलं जातं, त्यामुळे स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नका. 5. खास पाहुणे आल्यानंतर करायची गोष्ट. जर घरी मोठा कार्यक्रम झाला असेल, खूप पाहुणे येऊन गेले असतील, तर त्या दिवशी रात्री किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी ही पायपुसणी थोडं मीठ टाकलेल्या पाण्यात धुवावी. मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारं मानलं जातं, त्यामुळे ही पद्धत अधिक प्रभावी समजली जाते. अतिरिक्त पारंपरिक टिप्स. हिरव्या पायपुसणीसोबत वडीलधारी आणखी काही गोष्टी सांगतात, ज्या या उपायाची ताकद वाढवतात असं मानलं जातं. दारात पायपुसणीसोबत एक छोटी हिरव्या रंगाची रांगोळी काढणे शुभ मानले जाते. पाहुणे गेल्यानंतर घरात कापराची धूप किंवा निरगुंडीच्या पानांचा वापर करून घर धुरकटवणे, यामुळे वातावरण शुद्ध होतं असं मानलं जातं. दारावर लिंबू मिरचीची माळ लावणे ही देखील एक जुनी, परंपरागत पद्धत आहे, जी नकारात्मक दृष्टीपासून रक्षण करते असं मानलं जातं. घरात पाहुणे आल्यावर एक कलश किंवा पाण्याने भरलेलं पात्र दाराजवळ ठेवणे, हे देखील ऊर्जा संतुलित ठेवण्यासाठी सांगितलं जातं. लक्षात घ्या, हे सर्व उपाय पारंपरिक समजुतींवर आणि लोकपरंपरेवर आधारित आहेत. यामागे कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही, पण अनेक पिढ्यांपासून हे उपाय घराघरात केले जातात आणि यामुळे मानसिक समाधान आणि सकारात्मकता नक्कीच मिळते. मानसिक आणि भावनिक दृष्टिकोन. मित्रांनो, कधी-कधी आपल्याला असं वाटतं की घरात नकारात्मकता आहे, याचं कारण फक्त नजर नसून आपली स्वतःची मानसिक स्थिती,
ताणतणाव किंवा घरातील वातावरण असू शकतं. त्यामुळे हे उपाय करताना त्यासोबतच घर स्वच्छ, नीटनेटकं आणि उजेड हवेशीर ठेवणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. घरात सकारात्मक संवाद ठेवणे, रोज थोडा वेळ देवपूजा किंवा शांत बसणे आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम व आदर ठेवणे हे खऱ्या अर्थाने घराचं रक्षण करतं. पायपुसणीसारखे उपाय हे त्या सकारात्मकतेला पूरक ठरतात, मूळ आधार नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण पाहिलं की हिरव्या पायपुसणीचा हा सोपा उपाय आपल्या वडीलधाऱ्यांकडून आलेला एक परंपरागत विश्वास आहे, जो घराच्या उंबरठ्यावर सकारात्मकता आणि सुरक्षेची भावना निर्माण करतो असं मानलं जातं. तुम्ही हा उपाय आधीपासून करत आहात का किंवा आज पहिल्यांदाच ऐकलात? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि अशाच घरगुती, पारंपरिक उपायांच्या व्हिडिओजसाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओत नवीन विषयासह. तोपर्यंत आपलं घर आनंदी आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेलं ठेवा. नमस्कार.